योहान कृत सुवर्तमान अध्याय 11 वचन 32 पासून पुढे 45 पर्यंत बघा। पूर्ण बायबल पान क्रमांक 144 आणि 145 बघा। आणि ज्यांच्या जवळ नवा करार बायबल आहे त्यांनी पान क्रमांक 132 बघा। मी पुन्हा एकदा म्हणतो, योहान कृत सुवर्तमान अध्याय 11 वचन 32 पासून पुढे 45 पर्यंत बघा। आणि ज्यांच्या जवळ पूर्ण बायबल आहे त्यांनी पान क्रमांक 144 आणि 145 बघा। आणि ज्यांच्या जवळ नवा करार बायबल आहे त्यांनी पान क्रमांक 132 बघा। मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन कान देऊ नये का। मग येशू होता तिथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, गुरुजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता। येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहुद्यांना लढताना पाहून आत्म्यात खवळला व विठ्ठल झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी येऊन पहा। येशू लढला। ह्यावरून यहुदी म्हणाले, पहा ह्याचे त्याच्यावर किती प्रेम होते। परंतु त्याच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण ढालण्याची सक्ती नव्हती काय? येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला। ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर बोट ठेवली होती। येशूने म्हटले, बोट काढा। त्या मूर्खाची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत। येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? ह्यावरून त्यांनी ढोल काढली। तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बाप्पा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो। मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोक समुद्राय सोभोवती उभा आहे त्यांच्याकरिता मी बोललो, ह्यासाठी की तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा। असे बोलून त्यांनी मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये। तेव्हा जो मेला होता तो बाहेर आला, त्याचे हात पाय पेस्त्र वस्त्राने बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते। येशूने त्यांना म्हटले, ह्याला मोकळे करून जाऊ द्या। मरीकडे आलेल्या यहुद्यांनी त्यांनी जे केले ते पाहिले आणि त्याच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मरिया नावाची एक बहीण होती आणि तिला तिची एक दुसरी बहीण होती जिचं नाव होतं मार्था।
आणि या दोन बहिणींचा एक भाऊ होता ज्याचं नाव होतं लाजर. आणि हा लाजर नावाचा मनुष्य एक दिवस अचानक बिमार पडला. आणि लाजर हा बिमार पडल्यावर येशू ख्रिस्त ज्या एरियामध्ये परमेश्वर देवाची सुवार्ता गाजवत होता त्या एरियामध्ये मरियाने एक निरोप माणसातून पाठवला. आणि येशूला सांगण्यात आलं की गुरुजी, तुम्ही ज्या माणसावर प्रेम करता तो मनुष्य आता बिमार पडलेला आहे. येशूने बातमी ऐकली, परंतु येशू लगेच मरीकडे आला नाही. लाजर 2 दिवसाचा बिमार पडला. तोपर्यंत पण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला नाही. 1 महिना बिमार पडला. 1 महिन्यानंतर पण येशू तिथे आला नाही. हालेलुया, हालेलुया. आणि लाजर जसा मरण पावला आणि 2 दिवस झाले, त्यानंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, आता आपण लाजराला भेट देण्यासाठी जाऊया. तेव्हा येशू शिष्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर हा 2 दिवस झोपेत आहे, त्याला आपण उठवायला जाऊया. तेव्हा शिष्यांना समजलं नाही, शिष्यांना कळलं नाही. शिष्य येशूला म्हणाले की लाजर जर झोपेत असेल तर त्याला झोप घेऊ दे, त्याची झोप पुरी झाल्यावर तो उठेल. शिष्यांना समजलं नाही, म्हणून येशू ख्रिस्ताने त्यांना फोडून सांगितलं की आपला मित्र लाजर मरून 2 दिवस झालेला आहे, अशी बातमी मला आलेली आहे. आणि माझ्या प्रियांनो, येशू म्हणाला, चला आता आपण लाजराला उठवायला जाऊया. तेव्हा येशूचा एक शिष्य म्हणाला, दुधान म्हणलेला थोमा, की गुरुजी, त्या बेथानी गावातले सर्व लोक तुम्हाला नुसतेच मारायला बघत आहेत आणि त्यांच्याकडे आपण जायचं. आपण तिकडे जाऊ नका आणि आम्हाला पण घेऊन जाऊ नका. पण येशू तरी पण त्याचं न ऐकता येशू ख्रिस्त त्यांना घेऊन बेथानीच्या हद्दीत आला. तोपर्यंत लाजराला मरून 4 दिवस झाले होते. येशू जसा जसा लाजराच्या गावाच्या हद्दीत आला तेव्हा येशूला येण्यासाठी 2 दिवस झाले. असे करून लाजर मरण पावून 2 दिवस झाले होते आणि त्यानंतर येशू येण्यासाठी निघाला. असे करून लाजराला मरून 4 दिवस कपरेत झाले होते. मी काय सांगतो समजतो? मी काय म्हणतो समजतो? लाजराला मरून 4 दिवस झाले होते आणि अशा वेळेस येशू ख्रिस्त लाजराच्या गावाच्या हद्दीत आला, बेथानी गावामध्ये. आणि येशू जसा बेथानी गावात आला, ही बातमी मरियाच्या घरी गेली आणि मार्थाला कळली. मरियाची बहीण होती ना, लाजराची बहीण होती ना मार्था, या मार्थाला कळलं की येशू ख्रिस्त आपल्या बेथानीच्या हद्दीत आलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि जसं मार्थाला कळलं त्याच प्रकारे मार्था घरातून निघाली आणि धावत 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 येशू ख्रिस्तापाशी आली आणि येशूच्या पाया पडून येशूला म्हणाली, गुरुजी, जर तुम्ही आमच्या बरोबर इकडे असता तर आमचा लाजर नावाचा भाऊ आज मेला नसता. अशा वेळेस येशू म्हणाला, मार्था, तुला माहित नाही का, मीच जीवन आहे, मीच पुनरुत्थान आहे. माझ्यावर जर कोणी विश्वास केला तर तो मेला तरी जगेल. तुला माहित नाही का? तेव्हा मार्था म्हणाली, मला माहित आहे, पण आमचा भाऊ आता शेवटच्या दिवशी जेव्हा तू न्यायाधीश बनून या जगात येशील तेव्हा उठेल हे आम्हाला माहित आहे. पण येशू केव्हाची गोष्ट करत होता? येशू
परत त्या लाजराला जिवंत करण्याची गोष्ट करत होता. पण मार्था म्हणत होती, येशूजी तुम्ही परत न्यायाधीश बनून या जगात याल तेव्हा माझ्या भावाचा पुनरुत्थान होईल आणि तो परत जिवंत होईल, मला माहित आहे. पण येशू त्याच दिवशी त्या लाजराला जिवंत करण्याची गोष्ट करत होता, पण मार्थाला कळलं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि शेवटी मार्थाला कळलं नाही, म्हणून येशू म्हणाला मार्थाला की मार्था जा आणि तुझ्या बहिणीला मरियाला सांग की गुरुजी तुझी वाट पाहत आहेत. आणि मार्था धावत धावत आपल्या घरात गेली आणि आपली लहान बहीण मरिया हिला जाऊन म्हणाली की गुरुजी आपल्या हद्दीत येऊन ते वाट बघत आहेत तुझी. अशा वेळेस मरिया त्या घराण्यातून निघाली आणि धावत 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 येशू जिथे होता तिथे येऊन पहा पडली. अशा वेळेस जे यहुदी लोक मरियाच्या सोबत घरामध्ये लढत होते, लाजराचं दुःख आठवून ते पण मनात विचार करू लागले की या मरीला आपल्या भावाची आठवण आली असेल म्हणून ती कबरेकडे धावत चाललेली आहे, म्हणून हिच्या बरोबर चला, नाहीतर कदाचित ती कबरेवरचं ढोण पण लोटायला सुरुवात करेल आणि तिथे जाऊन ती खदखदा लढेल, म्हणून हिच्या बरोबर निघा आणि आपण पण जाऊया. अशा वेळेस काय झालं, मरिया जशी घराण्यातून बाहेर निघाली त्याच प्रकारे यहुदी लोक पण तिच्या मागे मागे निघाले. तोपर्यंत मरिया धावत 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 येशूपाशी येऊन पोहोचली आणि येशूच्या पाया पडून येशूला म्हणाली, गुरुजी, प्रभूजी, तुम्ही जर आमच्या सोबत इकडेच राहिला असता तर आज आमचा लाजर नावाचा भाऊ मरण पावला नसता. जेव्हा मरियाने हे शब्द येशूला सांगितले तेव्हा येशू म्हणाला, माझ्या मित्राला लाजराला कुठे ठेवलेला आहे सांग मला. तेव्हा यहुदी लोकांनी ती कबर नेऊन येशूला दाखवली आणि सांगितलं, या कबरेमध्ये लाजराला आम्ही ठेवलेला आहे. तेव्हा येशू ख्रिस्त त्या कबरेपाशी येऊन मनामध्ये विथरला, मनामध्ये लढला आणि डोळ्यातून अश्रू पाडले त्याने. अशा वेळेस यहुदी लोक म्हणाले, पहा या येशूचं प्रेम या लाजरावर किती मोठा आहे, म्हणून तर हा येशू या लाजरासाठी लढतोय. अशा वेळेस काय झालं, काय एक यहुदी लोक बोलले, ह्याचं प्रेम या लाजरावर भरपूर मोठं होतं म्हणून हा लढतो. पण काय एक लोक म्हणाले, या येशूने आंधळ्यांचे डोळे उघडले, बहऱ्यांना ऐक्त केलं, मुक्यांना बोलत केलं, मग या येशूला या लाजराचं मरण थांबवता आलं नाही काय? कोण म्हणाले? जे येशूला विरोध होते यहुदी लोक. हे लोक म्हणाले, या येशूने आंधळ्यांची डोळे उघडले, बहऱ्यांना ऐक्त केलं, मुक्यांना बोलत केलं, मग या येशूला या लाजराचं मरण का थांबवता आलं नाही? आणि बरेच लोक कुरकुर करायला लागले. अशा वेळेस येशू ख्रिस्त म्हणाला, जा आणि त्या कबरेवरचे ढोण साईडला करा. तेव्हा मार्था म्हणाली, गुरुजी असे करू नका, कारण आमचा भाऊ मरून त्याला 4 दिवस झालेले आहेत आणि 4 दिवसानंतर आता त्याच्या शरीराला दुर्गंधी येत असेल. मी काय सांगतो समजतो? वास येत असेल. कोण म्हणाली? मार्था, त्या लाजराची मोठी बहीण. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय म्हणाले? येशू जेव्हा यहुद्यांना म्हणाला, जा आणि कबरेवरची ढोण साईडला करा आताच, तेव्हा मार्था म्हणाली, गुरुजी
ओ प्रभूजी, आमचा भाऊ मरून 4 दिवस झालेला गेला. 1 दिवस झाला असता तर लगेच ढोल काढली असती, पण किती दिवस झालेला आहे? 4. आणि मरणाचे 4 दिवस जर ढोल साईडला केली तर दुर्गंधी वास बाहेर येईल, कदाचित किडे बाहेर येतील. इथे या कबरेसमोर कोणी थांबणार नाही. कोण म्हणाली? त्या लाजराची बहीण, जो मेलेला लाजर होता, जो मृत्यू लाजर होता, त्याची मोठी बहीण मार्था म्हणाली, तुम्ही नका असा आदेश देऊ आणि ढोल नका काढायला सांगू. जर काढली तर वास बाहेर येईल. हालेलुया, 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 हालेलुया. पण काय झालं माझ्या बहिणींनो? मार्था सांगत होती ढोल नका काढायला सांगू, पण येशू ख्रिस्त यहुद्यांना म्हणाला चला ढोल काढा. त्याच सरी त्या यहुदी लोकांनी ऐकलं आणि कबरेवरची ढोल साईडला केली, गुहावरची ढोल साईडला केली. आणि ढोल साईडला केल्यावर येशू ख्रिस्ताने आपली दृष्टी वर केली आणि ज्या परमेश्वराच्या नावात तो या जगात येऊन प्रचार करत होता, त्या परमेश्वराचं नाव घेऊन म्हणाला, हे बाप्पा थँक्यू, तुझे आभार मानतो की मी यहुद्यांना सांगितलं की ढोल साईडला करा, तेव्हा यहुदी लोकांनी ऐकलं आणि तू पण माझं ऐकलंस, म्हणून मी तुझे आभार मानतो आणि तू माझं सर्वदा ऐकतोस. असे शब्द येशू परमेश्वर पिताला म्हणाला आणि असंही म्हणाला की हे बाप्पा, हे शब्द मी असे का जोरात म्हणालो, हे तुझ्यासाठी नाही तर जे लोक मानत नाहीत की मी तुझा पुत्र आहे, त्या लोकांसाठी मी जोराने शब्द बोललो की हे बाप्पा तू माझं ऐकलंस. म्हणून कबरेवरची ढोल साईडला झाली आणि ढोल जेव्हा यहुदी लोकांनी साईडला केली तेव्हा येशू ख्रिस्त कबरेच्या समोर येऊन उभा झाला. लोक पाहत होते, अरे आता हा कबरीत जाणार नाही ना वास घेण्यासाठी. कोणाच्या मनात अलग अलग विचार होते, आता काय करणार? कबरेवरची ढोल तर साईडला यांनी करायला सांगितलेलं आहे, पण आता करणार काय नक्की? कारण मरून 4 दिवस जर झाले असतील तर तो माणूस जिवंत होईल का परत? नाही ना. तुम्हाला पण अशक्य आहे, मला पण अशक्य आहे. कारण मरणाच्या 4 दिवसानंतर कोणी जिवंत होईल का? अरे मरणाच्या 4 दिवसानंतर शरीर कुजत, शरीर फुटत आणि किडे व्हायला लागतात, बरोबर ना? किडे यायला सुरुवात होतात. लोक विचार करत होते, अरे यांनी कबरेवरची ढोल साईडला करायला सांगितलं आणि लाजराला मरून 4 दिवस झालेले आहेत. काही एकाने नाकाला हात धरले. काय सांगतो सोबत? काय एकाने नाकाला हात धरले होते आणि नाकाला हात धरून म्हणाले, अरे वास येतो, अरे वास येतो. पण येशूने काय केलं माहित आहे? कबरेच्या समोर उभा राहून येशू म्हणाला, हे मेलेला लाजरा, मी तुला म्हणतो चल कबरेच्या बाहेर ये. त्याच शरीर जो मेलेला लाजर 4 दिवस कबरेत मेला होता, तो येशूच्या आवाजाला ऐकून कबरेतून जिवंत बाहेर. आणि कबरेतून जिवंत बाहेर आल्यावर लोकांनी हात ठेवले, अरे मेलेला व्यक्ती 4 दिवसानंतर बाहेर येतोय, हे काय झालं इथे? अरे असं करणं कोणाला शक्य नाहीये. अरे असे कोणी करूच शकत नाही. यहुदी लोक मनात विचार करू लागले. अशा वेळेस यहुद्यांना येशू म्हणाला, हा मेला होता, 4 दिवस मरणात होता, पण मी ह्याला जिवंत केलेला आहे. आता ह्याचं शरीर जे रुमालाने तुम्ही बांधलेलं आहे, ह्याला तुम्ही कपड्याने वस्त्राने बांधलेलं आहे, हे मोकळे करा आणि याला जाऊ द्या, कारण हा मेलेला नाही आहे, माझ्यामुळे तो जिवंत उठलाय. येशू म्हणाला, मी याला जिवंत केलंय, ह्याला जाऊ द्या.
अशा वेळेस यहुदी लोकांनी त्याची वस्त्रे सोडले, कपडे सोडले, रुमाल सोडला, त्याच्या डोळ मोकळं केला आणि मोकळं करून लोक तो चमत्कार पाहून म्हणाले, देवाशिवाय असा चमत्कार कोणालाच करता येत नाही. असं सांगून बऱ्याच यहुदी लोकांनी येशूवर हृदयातून विश्वास केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कदाचित प्रियांनो तुम्हाला मान्य अशक्य होईल. कदाचित तुम्ही मनात विचार कराल, रे मेलेला व्यक्ती 4 दिवसानंतर कसा जिवंत होईल. येशू काय म्हणतो माहितीये, मी मेलेल्यांचा आणि जीवताचा प्रभू आहे. तर कोणी मेला असेल ना, त्याला येशूने फक्त सांगावं, उठ, तो जिवंत होईल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि जेव्हा लाजर जिवंत उठला तेव्हा चहूकडे येशूची बातमी पसरली आणि लोक चर्चा करू लागले की येशू आहे तरी कोण, येशू आहे तरी कोण. तेव्हा काही यहुदी लोक बऱ्याच लोकांना म्हणाले, माणसाला तर चमत्कार करता येत नाही, हा जर येशू चमत्कार करतो तर जो जगाला वाचवणारा येणार होता तो हाच आहे आणि तो येशू आहे. अशा लोकांनी कबूल केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अच्छा प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लाजराला मेलेल्यातून येशूने 4 दिवसानंतर जिवंत केलं. त्या लाजराच्या शरीरावर किडा आले असतील 4 दिवसानंतर. कारण मी आता सावरखंड मध्ये गेल्या सोमवारी संध्याकाळी गेलो होतो आणि एक प्रार्थनेच्या व्यक्तीने मला बोलावलं होतं. एक व्यक्तीच्या पहाची पूर्ण चामडी रविवारच्या दिवशी निघून गेली होती आणि लगेच वास यायला लागला. सोमवारी मी संध्याकाळी जाऊन बघितलं तर एवढे मोठे किडे पडलेले, बारीक 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 सगळ्या पहाला. काय सांगतो ऐकता. आणि मी ते स्वतः काढले हाताने, त्याच्या लोकांनी पाहिलं नाहीये कदाचित, मी काढले किडे. आणि मी सांगितलं कधी कुहला, कालच सांगतो याची चामडी सांगत निघाली. मग दुसऱ्या दिवशी लगेच किडे पडले. मग तो 4 दिवस कपड्यात कोण होता, लाजर होता. होता ना, होता ना. मग 4 दिवसानंतर त्याचं शरीर फुटलं असेल, तो फुगला असेल आणि लस वाहली असेल, दुर्गंधी वास वाहला असेल आणि मास्क्या येऊन पडल्या असतील, किड्या पण पडल्या असतील. पण जसा जसा येशू म्हणाला, लाजरा मी तुला म्हणतो कबरेत उठ आणि कबरेच्या बाहेर ये, त्याच क्षणी तो दुर्गंधी वास म्हणाला, तो दुर्गंधी वास म्हणाला, अरे तुझा गुरु तुला आवाज द्यायला लागलाय, चल मी जातो. त्या मास्क्या म्हणाल्या असतील, चल मी जातो. ते मरण म्हणाले असेल, चल मी जातो. ज्याने तुझं शरीर बनवलेलं आहे तोच तुला मेलेले असताना पाहून म्हणतोय की लाजरा उठ आणि बाहेर ये. तर आमचे काय चालणार, ते हकणार काय. मरण म्हणालं असेल लाजराला, आमचं कुठे इथे दादागिरी चालेल. त्या किडा म्हणाला असतील, आमचं कुठे इथे दादागिरी चालेल, तुला खायला चल, तुझा गुरु जर म्हणतो तर उठ आणि जा. आम्ही निघून जातो. आणि लाजराच्या शरीरावर एक किड पण आली नाही बाहेर. जसा पहिल्या दिवशी मेला आणि त्याचं शरीर ठेवलं होतं, त्याच प्रकारे ताजा देवाण बनून येशूचा आवाज ऐकून सामर्थ्याने बाहेर. आणि प्रियानो काय झाले, हा चमत्कार पाहून सर्व यहुद्यांनी आणि मरियेने देवाचे गौरव केले. आणि देव कोण आहे जाणलं यहुद्यांनी की हा देव आहे आणि देवाचा पुत्र येशू आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आपण देवाकडे येतो तेव्हा आपण म्हणतो, देवा जवळ मी आलेला आहे, आजच बरा व्हायला पाहिजे. लाजर मरून 4 दिवस कबरेत होता आणि येशूची जेव्हा इच्छा झाली तेव्हा तो लाजराला भेटायला आला. काय सांगतो समजतो.
तेव्हा तो लाजराला भेटायला आला. आणि तुम्ही काय म्हणता, आज ताप आलाय तर आजच गेला पाहिजे येशूजवळ. तुम्ही काय म्हणता, आज पोट दुखतंय ना तर आजच बरे व्हायला पाहिजे. लाजराकडे लाजर मेला आणि येशू 4 दिवस गेल्या 2023 वर्षानंतर त्याच्याकडे गेला. आणि आपण काय म्हणतो, मी आजच बरा झालो पाहिजे, मी आजच चांगला झालो पाहिजे, माझी आजच इच्छा पुरी झाली पाहिजे. प्रियानो, देव करतो ते बरोबर करतो आणि आपण आपलीच दादागिरी करतो, आजच व्हायला पाहिजे. बरोबर ना? हालेलुया, हालेलुया. कदाचित कोणाच्या घरामध्ये अशा गोष्टी आल्या असतील की खाणं पुरत नसेल आणि तुम्ही वैतागला असाल. कशाला? खाणं पुरत नाही म्हणून. कोणाच्या घरात पैसे पुरत नसतील म्हणून तुम्ही वैतागला असाल. बरोबर? लढत असाल, अरे मी रोज पैसे कमावतो, रोज 700-800 रुपये माझ्या खिशात येतात, पण कुठे जातात समजत नाही. तुम्ही विचार करत असाल आणि कदाचित टेन्शनात असाल की मला पुरत नाहीये. कोणाचा धंदा मरून पडला असेल, बरोबर, धंदा चालत नसेल आणि तुम्ही विचार करत असाल, अरे धंदा व्यवस्थित चालत नाहीये. येशूला बोलावलेलं आहे का तुमच्याकडे? बोलून बघा, 4 दिवसानंतर मी हिला धंदा जिवंत होईल आणि सांगेल, तुझा बाप येशू आहे तर माझी काय दादागिरी. धंदा मरून पडला असेल ना, चालत नसेल, कोणी चिकनच्या धंद्यातून पुढे जाण्याचा विचार करत असेल, कोणी दुकानाच्या द्वारे पुढे जाण्याचा विचार करत असेल, पण दुकानात दारू नको विकू, दुकानात दारू नका विकू, खाऊ विका. खाऊ, चॉकलेट, थंडा. आणि कोणाची इच्छा असेल, मला पुढे जायचं आहे, मला कमावायचं आहे, मला जिंकायचं आहे, आणि तुमचा धंदा व्यवस्थित चालत नसेल म्हणून काय होत असेल, जो पैसा आहे तो दुकानातच जातो, तुम्ही अजून गरीब बनत चाललेला. मरियाने येशूला बोलवायला 1 महिना अगोदर निरोप पाठवला. येशू 1 महिना झाला तोपर्यंत आला नाही, तोपर्यंत बिमार होता लाजर. समजतं? तोपर्यंत येशू आला नाही. येशू कार्य करत होता जगात, चमत्कार करत होता दुसऱ्या लोकांसाठी. आणि येशू त्या लाजराचा भाऊ होता, मित्र होता. तेव्हाच्या टाइमात माणसाच्या रूपात येशू आला होता तेव्हा. तरी पण येशू आला नाही आणि लाजर मेला आणि 2 दिवस झाले. तेव्हा येशू शिष्याला म्हणाला, चला लाजराला उठवायला. हालेलुया, हालेलुया. आणि येशूला येता येता 2 दिवस झाले, तेव्हा लाजराला कबरे 4 दिवस झाले मरणाचे. आणि तुम्ही सांगता आजच ब्रदरने प्रार्थना करावी आणि लगेच आमचा पावरफुल धंदा चालावा. एक सेवकाने एक उदाहरण दिलं, ज्या होडीमध्ये जर त्याचा गुरु नसेल ना तर ती होडी कधीच चालत नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियानो, आज तुम्ही पण कुठे ना कुठे दुःखात असाल. कोणाला डायबिटीस सैतानाने सांगितलं असेल, कोणाला HIV सैतानाने सांगितलं असेल, कोणाला मूलव्याधीचा त्रास सैतानाने सांगितलं असेल, कोणाला मूतखड्याची बिमारी सैतानाला सांगितलं असेल. तुम्ही येशूला निरोप पाठवलेला आहे का? मग कसा काय मूतखडा जाईल? कसा काय डायबिटीस जाईल? काही लोक दुसऱ्याची संपत्ती पाहून काय करतात, मला पण असंच मिळलं असतं तर. येशूला निरोप पाठवलेला आहे का? कसं काय तुझा धंदा चालेल? कसं काय तुझं घर चालेल? काही लोक म्हणतात माझं भाग वाढत नाहीये आणि भाग भरपूर झालं तरी 2 पिशव्या मला भाग मिळतो. मरून पडलेलं शेत जिवंत करायचं असेल तर येशूला निरोप पाठवा. 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर जरी तो येशू आला ना, एकदम वेळेवर आला ना, तरी पण जेव्हा भात कापाल तेव्हा कणस दिसणार नाही, पण तोडणी कराल तेव्हा पिशवी 1 भरणार नाही, 10 भरतील तेव्हा कळेल तुमच्या जीवनात येशू आहे म्हणून तुम्ही कमी.
हालेलुया, हालेलुया. तुम्ही कमी नाही आहात, पण जो मनुष्य देवाकडे निरोप पाठवत नाही हा कमी आहे. प्रियानो, मी जेव्हा देवाचं काम करायला सुरुवात केलं तेव्हा मी पायी जाऊन देवाचं काम करायचो आणि देवाला सांगायचो, देवा ही मेहनत कधी फुकट जाऊ देऊ नकोस. देव मला म्हणायचं, बाला जो इमानदारी माझ्याशी आहे त्याच्यासाठी मी पृथ्वीवर उघड केलं आहे की नाही, पण आत्म्यासाठी भरभराट स्वर्गात उभं केलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. लोक स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करतात. माझ्या प्रियांनो, स्वतःहून तुम्ही जिंकू शकत नाही आणि स्वतःहून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतोय. होडी बनवली आणि पाण्यात निश्चित सोडली तर जाईल का आणि परत येईल का? होडीमध्ये एक तरी नांगरणारा व्यक्ती पाहिजे, तरच ती होडी चालते. आणि जर होडीमध्ये नांगरणारा व्यक्ती नसेल तर ती होडी आलखी पालखी होईल आणि बुडून जाईल, परत तुमच्या हातीस लागणार नाही. पण त्या होडीमध्ये होडी चालवणारा व्यक्ती जर बसला आणि जर त्याने चालवायला लागली तर तो बुडता बुडता कसं करून तरी वाचू शकतो. आणि जर त्याला सांभाळता येत नसेल तर तो दुसऱ्याला म्हणतो की तुला सांभाळता येते, माझ्या होडीत बस. तुम्हाला जर चालवता येत नसेल तर तो व्यक्ती येऊन चालवायला लागतो, पण ती होडी व्यवस्थित सांभाळली जाते. त्याच प्रकारे प्रियांनो, तुम्ही आशीर्वाद शोधता, आशीर्वाद शोधता. तुम्ही म्हणता माझ्या घरातले पैसे पुरायला पाहिजे, खाणं पिणं पुरायला पाहिजे, माझी मुलं बिमार आहेत ती बरी व्हायला पाहिजे, बरोबर ना? तुम्ही म्हणता की माझी भांडणं आहेत ते मिटून गेलेले पाहिजे, माझ्यावर केसी टाकलेल्या आहेत त्या मिटून गेल्या पाहिजे. तुम्ही म्हणता देवाला, पण होत का नाहीये? कारण तुम्ही स्वतः होडी चालवता, पण किती वेळा बुडवता. तुमच्या होडीत त्या येशूला बोलवा. ज्या होडीत येशू येईल ना, ती होडी बुडली ना तरी पण बुडणारा व्यक्ती मरणार नाही, तरी जगेल. कारण येशू जर तुमच्या होडीत येशू आला ना तर तुमची होडी बुडेल, तुम्ही पण त्या होडीच्या बरोबर बुडाल. पण प्रियांनो, आज जाऊन पण परत बाहेर याल, कारण पाणी संकेल. या पाण्याचं निर्माण करता तुझा बाप ईश्वर आहे, तर मी कशाला तुला बोलू? चल निघ बाहेर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून एकटी जगू नका, देवाला आपल्या सोबत बोलवा. काय म्हणतो समजतो? एकटे जगू नका आणि एकटेच इच्छा पुरी करायला जाऊ नका की मी हे करेन, मी ते करेन, मी ते करेन. तुम्ही कधी पुढे जाणार नाही जर तुमचा निर्माण करता बाप तुम्हाला साथ देत नसेल. हालेलुया, हालेलुया. या केंद्रामध्ये किती लोक प्रार्थना सभामध्ये आले, मी त्यांना पाहिलं. त्यांना पाहून त्यांच्या जीवनात अशा समस्या पाहिल्या की कोणाला बाळ नाहीये. 5-5 वर्षापासून लोक इथे आले, मी प्रार्थना केली आणि सांगितलं, प्रभू तुझ्या जीवनात येतोय, आजपासून कार्य होईल. आणि 1-2 महिन्यानंतर ती बाळक घेऊन काय आपल्या उदरामध्ये बालक घेऊन परत येऊन म्हणाले, आता ब्रदर मी गरोदर आहे. का असं होतं? कारण कलिसाच्या द्वारे तुमच्या सोबत तुम्हाला काठी मिळते. तुम्हाला एकटं चालता येत नाही ना, म्हणून चालवण्यासाठी काठी मिळते. पण कलिसा सांगते त्या प्रकारे चाललं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही कोणत्या पण दुःखात असाल, कोणत्या पण अडचणीत असाल, कोणत्या पण समस्यात असाल, घाबरू नका, भिवू नका. जो परमेश्वर लाजराला 4 दिवसातून मरणातून जिवंत करू शकतो, तो देव कमजोर नाही आहे. काय सांगतो समजतं? तो देव कमजोर नाही आहे. तो देव महान आणि पवित्र आहे. मेले लोक जिवंत उठून बाहेर येतात त्याच्या शब्दाने. ह्याच्यावर तुम्ही ओळखा
तो मनुष्य नाही आहे, सत्य जगाचा एकच प्रभू आहे. ओळखलं पाहिजे याच्यावर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने एकच चमत्कार केला आहे असं नाहीये. येशू 2023 वर्षाअगोदर जेव्हा या जगात आला होता, तेव्हा एक दिवस शिष्यांना घेऊन जैतुनाच्या डोंगरावर गेला. कुठे? जैतुनाच्या डोंगरावर गेला. तेव्हा येशूच्या मागे थव्यांचे थवे करून लोक आले आणि एवढे लोक त्या जैतुनाच्या डोंगरावर बसले की पुरुषच 5000 होते आणि स्त्रिया जास्ती असते. कारण कुठे पण सभा वगैरे असली तर बायापेक्षा पुरुष कमी असतात, बरोबर ना? तर त्या डोंगरावर 5000 फक्त पुरुष होते, तर बाया किती असतील? बरोबर. बाया निमित्त तरी पण 7000 असतील. 5000 पुरुष, 7000 बाया आणि इतर मुलं, आणि मुलं पण होती तिथे. अशी करून 15000ची पब्लिक होती त्या जैतुनाच्या डोंगरावर बसले. आणि ते लोक 3 दिवस भुकेचे होते. किती लोक? 15000. किती लोक? 15000 लोक 3 दिवस भुकेचे होते. त्यांनी 3 दिवसात काही खाल्लं नव्हतं, पाणी पिलं नव्हतं, भाकर खाली नव्हती, काहीच खाल्लं नव्हतं. 3 दिवसानंतर येशूच्या शिष्यांना म्हणाला की शिष्यांनो, या लोकांना काहीतरी खायला द्या. येशू एक परीक्षा पाहत होता त्यांची, कारण 15000 ते कुठून देणार येशूला माहित होतं. पण फिलिप म्हणाला, गुरुजी, जरी ना इथे 200 रुपयाच्या भाकरी आणल्या ना तरी पण लोकांना नाही पुरणार. किती? 200 रुपयाचं, कारण 15000 पेक्षा जास्ती पब्लिक नाही. तेव्हा एक शिष्य म्हणाला की या ठिकाणी एक लहान बालक आहे, त्याच्याकडे काय आहे माहित आहे? काय आहे? 5 भाकरी आहेत आणि 2 मासे आहेत. आणि एकट्याच भोजन आणलं होतं ते बाळाने. समजतं? 5 भाकरी होत्या त्या बाळाकडे आणि 2 मासे होती. 2 मासे भाजलेली होती, 2 भाकरी भाजलेल्या होत्या. येशूने त्या 2 भाकरी 5 भाकरी आणि 2 मासे घेतले आणि त्याची टोपली वर करून वरती पाहून म्हणाला, हे बाप्पा, तू हमेशा माझा ऐकतोस, आता पण ऐक. आणि हा चमत्कार पाहून लोकांना कळू दे की तू मला पाठवली नाहीस. काय झालं? 5 भाकरी वरती केल्या, 2 मासे वरती केले. 5 भाकरीचे 15000 भाकरी बनल्या आणि 2 मास्याचे 15000 मासे बनले. 15000 पब्लिक जेवली आणि उरलेल्या टोपल्या शिष्यांना भरायला सांगल्या. भाकरीच्या किती भरल्या असतील? किती 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 टोपल्या भरून नेल्या? बरोबर बोलले. कारण जिथे 7 भाकरीच्या द्वारे चमत्कार झाला होता तिथे काय 7 टोपल्या होत्या आणि इथं 5 भाकरीच्या द्वारे 15000 भाकरी झाल्या होत्या आणि 2 मासाच्या द्वारे 15000 मासे झाली होती. लोक जेवून तृप्त झाले आणि 12 टोपल्या त्यांनी भरल्या तुकड्यांच्या आणि ते देवाचे गौरव करत निघून गेले आणि सांगू लागले, हा येशू कोणी मनुष्य आहे, देवाने पाठवलेला देवाचा पुत्र आहे. वाचता बायबल वाचता? हालेलुया, 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 हालेलुया. एक ठिकाणी येशूने 7 भाकरी घेतल्या आणि काही लहान मासे होते. तिथे पण असा चमत्कार केला. 2 चमत्कार झाले हा येशूच्या हातून आणि तिथे पण अशीच पब्लिक होती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जो येशू समुद्राच्या पाण्यावरून चालू शकतो त्या येशूला काही अशक्य आहे का? काही अशक्य नाही.
एक वेळा येशू ख्रिस्ताचे शिष्य येशू जैतुनाच्या डोंगरावर गेला, त्यांना वाटलं की येशू पुढेच गेलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून शिष्य तारवात बसले आणि पुढे निघाले. पुढे जात असताना समुद्रामध्ये लाटा आल्या. त्या लाटाने तारू बुडायला लागला, वारा आला. अशा वेळेस शिष्य घाबरले. येशू शिष्यांच्या पुढे गेला पाण्यावरून चालून आणि परत मागे येत होता शिष्यांची भेट करायला. येत असताना पेत्र म्हणाला, समोरून भूत येत आहे. पेत्र काय म्हणाला? समोरून भूत येत आहे. अशा वेळेस येशू म्हणाला, मी भूत नाही आहे, तुमचं गुरु प्रभू येशू आहे. तेव्हा पेत्र म्हणाला, जर तू माझा देव आहेस, जर तू माझा गुरु आहेस, जर तू माझा पिता आहेस, जर तू माझा ख्रिस्त आहेस, तर जसा तू उभा पाण्यावर आहेस तसा मी पण राहीन आणि तुझ्या पाशी चालत येईन. येशू म्हणाला, चलो तर होडीतून आणि चालत येईल. तेव्हा काय झालं? पेत्र उतरला आणि पेत्र ही पाण्यावरून चालत येशू जवळ गेला. जवळ जाता जाता काय झालं? वारा आला, पूर आला. त्याच्याकडे लक्ष गेला, तो बुडला. त्याला वाटलं की मी तिथं एक निवढ पाणी आहे, कमी पाणी आणि त्याच्यावर उभा आहे असं वाटत होतं. वारा आला, लोंढे आले. अशाकडे पाहून तो परत बुडायला लागला. तेव्हा येशू म्हणाला, माझ्यावर संशय खातोस? माझ्यावर सत खातोस की मी पाण्यावर उभा राहू शकत नाही? काय समजू समजतं? तुम्ही पण नका संशय खावा की येशू 4 दिवसात मेलेल्या लाजराला जिवंत नाही करू शकत. असा संशय खाल तर एक पण चमत्कार होणार नाही आपल्या जीवनात. पेत्र संशय खाऊन म्हणाला की हा येशू खरोखर उभा आहे का फसवतोय? हा येशू खरोखर पाण्यावर उभा आहे की फसवतोय? आणि शेवटी त्याने लोढाला तिकडे पाहिलं, पुराला तिकडे पाहिलं. अशा वेळेस काय झालं? तो बुडायला लागला. तेव्हा तो म्हणाला, माझ्या प्रभू, माझ्या देवा, मला वाचव, नाही तर आता मी बुडून जाईन. येशूने हात केला आणि हाताला धरला आणि वरती काढला आणि परत उभं करून सांगितलं, अरे अल्प विश्वासा, माझ्यावर संशय खातोस? मी जे बोलतो ते करतो, संशय कधी खाऊ नकोस. त्या दिवसापासून पेत्राने धीरे धीरे संशय खाण्याचा बंद केला येशूवरचा. आणि पेत्राने पण धीरे धीरे थोडं थोडं मानायला लावलं, पण पुरा मानत नव्हता हा की येशू खरोखर देव आहे का. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि लक्षपूर्वक ऐका, तुमची इच्छा तुम्हाला पुरी करायची असेल, तुमचं दुःख तुम्हाला घालवायचं असेल, तुमची संकट तुम्हाला घालवायचे असतील, तर या चमत्कारावर विश्वास करा की मेलेल्या लाजराला 4 दिवस येशूने जिवंत उठवलं. आणि या गोष्टीवर पण विश्वास करा की येशू ख्रिस्त न दिसणाऱ्या वाऱ्याला म्हणतो चुप, तेव्हा न दिसणारा वारा पण म्हणतो माझा प्रभू मला म्हणतो गप्प राहायला, तर मी शांत होऊन जातो. तर आपण त्या देवाचं ऐकलं पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास करून चाललं पाहिजे की जर येशू मेलेल्याला जिवंत करतो तर मी जिवंत आहे आणि बिमार आहे, मी पण बरा होईल. आणि येशूला ओळखेल की येशू मेलेल्यांचा आणि जिवंताचा प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. हो सके तुमच्यातला कोणी असा व्यक्ती आज आला असेल, हो सके तुमच्यातला कोणी व्यक्ती असा आला असेल की त्याला खर्चा व्यक्ती पाहत नसेल, दुःखात, संकटात, समक्षात, बंधनात, त्रासात, पण जो येशू म्हणतो मी मेलेल्यांचा आणि जिवंतांचा प्रभू आहे, त्याचा लक्ष तुमच्यावर आहे, तर तुम्हाला विसरू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. आताच्या बुधवारी एक व्यक्ती या केंद्रामध्ये मला भेटायला आला आणि तो व्यक्ती बुधवारी मला काय म्हणाला माहित आहे? ब्रदर, मला मूतखडा झालेला आहे. काय? ब्रदर, मला मूतखडा झालेला आहे आणि एवढ्या वेदना होतात मला की आता लघवीतून रक्त पडायला लागलेलं आहे. काय? लघवीतून रक्त पडायला लागलेलं आहे. मी काय करू? मला फार वेदना होत आहे, फार त्रास होतो, दोन्ही खुशा दुखत आहेत. मी त्याला सांगितलं तुला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे? तो म्हणाला नाही, आता कुठे जाणार मी, आता मला देव भेटलाय.
मी मुद्दाम सांगितलं. त्यानंतर तो घरी गेला, त्याला घरी पण त्रास होत होता. त्याचा परत फोन आला बुधवारी संध्याकाळी. तो म्हणाला ब्रदर फार त्रास होतोय. मी फोनवर प्रार्थना केली आणि नंतर रूम मध्ये मी त्याच्यासाठी प्रार्थना करायला गेलो आणि रूम मध्ये प्रार्थना करून रूम मध्ये मी बसून विचार करत होतो त्या व्यक्तीसाठी. अशा वेळेस त्याचा फोन आला आणि तो मला म्हणाला ब्रदर आताच 5-10 मिनिटा अगोदर माझ्या लघवीच्या भागातून मोठा मुतखडा बाहेर पडला. काय म्हणाला? आताच ब्रदर 5-10 मिनिटं झाले आणि लघवीतून मुतखडा बाहेर पडला. मी सांगितलं बाप्पा माझा ऐकलंच म्हणून धन्यवाद. ऑपरेशन करावं लागतं ना पाळायला, ऑपरेशन करावं लागतं ना पाळायला. पण माझा बाबा सीजीचा आहे की तो मेले त्यांचा जर देव आहे तर जीवताना काही तो सोडेल. जे जिवंत आहेत ते दुःखात असतील त्याने फक्त त्याला दुःख सांगावं, त्याच्यासाठी सर्व काही करू शकतो. त्याने सांगितलं त्या देवाला दुःख इथं येऊन. घरी गेला, अजून वेदना झाल्या, फोनवर प्रार्थना घेतली, नाही झालं. मी रूम मध्ये गेलो आणि सांगितलं देवा काहीतरी कर, कारण परिवारचा व्यक्ती आहे. आणि देवाने 5-10 मिनिटात लगेच उत्तर दिलं. मुतखडाने खाली पाडून टाकलं. आणि कदाचित आज तो व्यक्ती दिसत नाहीये की आहे मला माहित नाही, असेल तर इथे मुतखडा पण तुम्ही बघाल की माझा प्रभू मुतखडा पाडून पुरावा पण देतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियांनो, जो देवावर विश्वास करतो त्या मनुष्याला काही अशक्य राहणार नाही. पण जो देवाला वरवर मानतो या मनुष्यासाठी काहीच होऊ शकत नाही. त्याचा मेलेला धंदा मेलेलाच राहील, त्याचा मेलेला बिझनेस मेलेलाच राहील आणि त्याचं मेलेलं शरीर आज पण आजाराचा एक पटवा बनलेला आहे. पण जर तुम्ही मेलेलं शरीरात जिवंत देवाला येशूला बोलावलं तर तुमचं मेलेलं शरीर उठून म्हणेल मला जिवंत देव भेटलाय. आपण मेलेलं नाही, जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून लाजराविषयीचा चमत्कार माना. आणि लाजराला येशूने मेलेल्या 4 दिवसातून जिवंत केलं. तर येशू ख्रिस्त तुम्हाला काय सोडेल? तुम्ही मागा, तुम्हाला तो देऊन टाकेल. हालेलुया, हालेलुया. अनेक लोक प्रार्थना सभामध्ये येतात तेव्हा अश्रू घेऊन येतात, लढतात. 1 वर्षानंतर, नाहीतर 2 वर्षानंतर, नाहीतर 4 महिन्यानंतर, नाहीतर 1 महिन्यानंतर लोक म्हणतात आता माझ्या घरात शांती आहे. का शांती आहे? ज्या कस्तीमध्ये, ज्या नावमध्ये, ज्या ओढीमध्ये येशू नाही त्याच्यामध्ये आनंद नाही. आपण ज्या दिवशी त्या कस्तीमध्ये येशू येतो त्या दिवशी ती कस्ती राहत नाही. एक स्वर्गाचं भंडार बनतं आणि स्वर्गातले आशीर्वाद त्या घरात येतात, त्या कस्ती येतात. हालेलुया. आज तुम्ही देवाजवळ बसलेला आहात, कोणी नवीन व्यक्ती असेल, तुम्हाला मानायला कठीण जात असेल की येशू असे चमत्कार करू शकतो का? हो प्रियांनो, माना, येशू चमत्कार करू शकतो. कारण तो मनुष्य नाही आहे, तो खुद जिवंत देव आहे. आणि आकाश पृथ्वी ओरडून म्हणते की आमचा निर्माण करता यहोवा खुदा नासुरी ईश्वर आहे. पाण्यातले मासे म्हणतात की आम्हामध्ये कलर आहे ना, तो कलर पाहून तुम्ही चोखत असाल, विचार करत असाल की हे कलरी मासे कसे काय आहेत. पण तो कलर ओढून म्हणतो आम्हाला आकारवित करणारा आमचा येशू नासुरी आहे. आज कोणतं किताब आहे की त्या किताब मध्ये दिलेलं आहे की या व्यक्तीने या जगाला बनवलेलं आहे, त्या व्यक्तीने जगाला बनवलेलं आहे. एकच या जगात पवित्र शास्त्र आहे आणि त्या शास्त्रात जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे 6 दिवसामध्ये परमेश्वर देवाने शब्दाच्या द्वारे सर्व जग बनवलं आणि 7व्या दिवशी मनुष्याला बनवलं आणि मनुष्यामध्ये 6व्या दिवशी मनुष्याला बनवलं आणि 6व्या दिवशी दुपारी मनुष्यामध्ये देवाने आत्मा फुंकरला आणि सांगितलं
हा माझा मनुष्य आहे. प्रियानो, हे जग देवाचं आहे आणि जगाला निर्माण करणारा येशू आहे. त्याच्या मी कोणाला सांगत नाही. हालेलुया. मी 7व्या दिवशी सांगितलं की मनुष्याला बनवलं, हे मी चुकीचं बोललो. प्रियानो, 6व्या दिवशी दुपारी मनुष्याला देवाने बनवलं. आणि आज मनुष्याने पण उठून म्हणावं, आमचा निर्माण करता येशू आहे. तुम्ही जर जगात होता तोपर्यंत म्हणत नव्हता, पण आता देवाजवळ आलेला आहात. देवाच्या नावामध्ये, देवाच्या कस्तीमध्ये, देवाच्या घरामध्ये बसलेला आहात, तर तुमच्या हृदयातून पण एक निघावं, आमचा मालक येशू आहे, येशू आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि जर तुमचा मालक येशू बनला तर पडो ना, 1 वर्ष तुमचा धंदा कमजोर. येशूला बोलवल्यावर 1 वर्षानंतर सांगेल, चल परत वाढ कर. आणि तुमचा धंदा काय, तुमची बिमारी काय, तुमचे आजार काय, तुमचे क्लेश काय, तुमची समस्या काय, जसा जसा येशू तुमच्या नावामध्ये येईल, जसा जसा येशू तुमच्याकडे येईल, तसं सर्व दुःख निघून जाईल. आणि तुम्ही सर्व दुःख जाताना पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल की येशू माझ्या सोबत आहे, तोपर्यंत मला कोणी काही करू शकत नाही, सैतान पण नाही. हालेलुया. माझ्या प्रियांनो, ज्या प्रकारे यहूद्यांनी तो चमत्कार पाहिला की लाजर मरणाच्या 4 दिवसानंतर जिवंत उठला, तो चमत्कार पाहून जसा त्यांनी विश्वास केला, तसे तुम्ही पण हा चमत्कार ऐकून देवावर विश्वास करा. आणि आज मोठा चमत्कार नक्की तुम्ही पाहाल, तो व्यक्ती आहे की मूर्खडा प्रभूने नष्ट केला आणि त्याला दाखवलं की प्रभू मेलेल्यांचा आणि जीवितांचा प्रभू आहे. हालेलुया.